तर दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे। 6ही जणांचे मृतदेह मुंबई आणि पुणे विमानतळावर येणार आहेत। विशेष विमानाने हे मृतदेह मुंबई आणि पुण्यात दाखल होतील। संजय लेले, दिलीप देसलेंचे मृतदेह मुंबईमध्ये आणले जाणार आहेत, तर हेमंत जोशी यांचाही मृतदेह मुंबईत आणला जाईल। कौस्तुभ गणगोटे, संतोष जगदाळेंचा मृतदेह पुण्यात आणला जाईल। पुण्यात मृतदेह 11:25 तर मुंबईमध्ये 7:30 वाजता पोहोचतील। आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत गिरीश महाजन हे स्वतः श्रीनगरला पोहोचतायत। तिथे जाऊन जे आपले पर्यटक तिथे आहेत त्यांचं कोऑर्डिनेशन आपण करतोय। याच्या व्यतिरिक्त ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा SMS च्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधला त्या सगळ्यांच्या व्यवस्था आपण केलेल्या आहेत। त्यातले काही लोक आज इंडिगोने एक विशेष विमान ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण त्यांच्या सीट्स बुक केलेल्या आहेत, त्यांना आपण परत आणतो आहोत। महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्या 6 लोकांचे पार्थिव महाराष्ट्रामध्ये येणार आहेत। 4 पार्थिव 2 वेगवेगळ्या विमानाने मुंबईमध्ये येणार आहेत। 2 पार्थिव हे पुण्यामध्ये येणार आहेत। मुंबईमध्ये आशिष शेलारजी आणि मंगलप्रभात लोढाजी हे 2 मंत्री एअरपोर्टवर सगळ्या व्यवस्था पाहत आहेत। पुण्यामध्ये मुरली मोहोळजी जे केंद्रीय मंत्री आहेत ते स्वतः लक्ष घालतायत आणि माधुरीताई मिसाळ या एअरपोर्टवर उपस्थित राहतील आणि त्याचं सगळं कोऑर्डिनेशन करतील। माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्टपणे याच्यामध्ये आम्हा सगळ्यांना सूचना दिल्यात की आपण हे सगळ्या लोकांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत। काल ही सगळी चर्चा झाल्यानंतर आज एक मुंबईला स्पेशल विमान हे श्रीनगर ते मुंबई दुपारी 3चं एक स्पेशल विमान करण्यात आपल्यालाही यश आलं आणि ते तिथे अडकलेल्या लोकांना मुंबईला बरीच लोक त्या विमानाने येतील। या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह हे मुंबईत आणले जाणार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेची टीम ही समन्वयासाठी श्रीनगरमध्ये पोहोचलेली आहे। मंत्री गुलाबराव पाटील, योगेश कदम हे मुंबई विमानतळावर उपस्थित राहतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः सर्व यंत्रणांसोबत समन्वय साधतात। धर्म विचारून हल्ला केला गेला हे तर आता जग जाहीर आहे, परंतु अशा वेळेला अशा गोष्टींचं राजकारण करणं हे मला वैयक्तिक पटत नाही। शेवटी हल्ला झालाय तो आपल्या भारतावरती हल्ला झालाय, अतिरेक्यांनी हल्ला केलेला आहे। आता फक्त एवढंच बघणं आहे की ह्या अतिरेक्यांना शोधणं आणि ह्याच्यापेक्षाही कडक उत्तर देणं, मला वाटतं ह्याच्यासाठी आपण आता प्रायोरिटी दिली पाहिजे। आणि अशा परिस्थितीमध्ये अशा भ्याड हल्ल्याच्या वेळेला आपण सर्वांनी हिंदुस्थान म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे।